नमस्कार मित्रांनो, असा मेसेज तुम्हाला याला आहे का ज्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे। पाहूया यामागील सत्य या व्हिडिओमध्ये, परंतु त्या अगोदर आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। ज्या लोकांनी ई श्रम कार्ड बनवलेले आहे त्या सर्वांना असा प्रकारचा मेसेज आलेला आहे आणि ज्या लोकांकडे ई श्रम कार्ड आहे ते सर्वजण या योजनेसाठी पात्र आहे। योजना आहे ज्यामध्ये आपल्याला प्रतिमाह 3000 रुपये पेन्शन मिळते। त्या योजनेचं नाव आहे श्रम योगी मानधन योजना। या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला वयाच्या 60 वर्षानंतर 3000 रुपये प्रतिमाह पेन्शन शासनाकडून दिली जाते। जर तुम्ही देखील ई श्रम कार्ड धारक असाल तर तुम्हाला देखील श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत 3000 रुपये पेन्शन मिळू शकते। प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही असंघटित कामगारांसाठी असून त्यांच्या भविष्यासाठी सुरक्षा कवच देणारी योजना आहे। पाहूया या योजनेसाठी पात्रता। लाभार्थीचे वय 18 ते 40 वर्ष दरम्यान असावे। लाभार्थीचे मासिक उत्पन्न 15,000 पेक्षा कमी असावे। लाभार्थी EPFO किंवा ESIC सारख्या सामाजिक सुरक्षा योजनेत समाविष्ट नसावे आणि लाभार्थीकडे ई श्रम कार्ड असणे आवश्यक आहे। या योजनेची अर्ज प्रक्रिया। या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। मानधन योजनेच्या वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वात आधी सेल्फ एनरोलमेंटवर ओके करा। त्यानंतर वरील 3 रेषांवर ओके करून असा इंटरफेस दिसेल, त्यात एनरोलमेंटवर ओके करा। त्यानंतर या ठिकाणी वरचा बॉक्स त्यामध्ये लिहिलेलं आहे श्रमयोगी मानधन योजना, त्यावर ओके करा। त्यानंतर अशा प्रकारचा एनरोलमेंट फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल, तो काळजीपूर्वक भरावा। जाणून घेऊया फॉर्म भरावयाचे टप्पे। एनरोलमेंट फॉर्म भरून झाल्यानंतर बँक व नॉमिनी डिटेल्स भरावा। त्यानंतर पुढे मॅन्डेट फॉर्म अपलोड करा। मॅन्डेट फॉर्मची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे, तिथून डाउनलोड करू शकता। त्यानंतर पेमेंट अर्थात फी भरा आणि शेवटी डाउनलोड कार्डवर ओके करून अशा प्रकारचे योजनेचे कार्ड डाउनलोड करून घ्या। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला म्हणजेच तुम्हाला पेन्शन सुरू होईल असं अजिबात नाही। तर यासाठी लाभार्थ्याला दरमहा पैसे भरावे लागतात। मित्रांनो, हे भरावयाचे पैसे वयानुसार असतात। या ठिकाणी आपण हा चार्ट पाहू शकता। यामध्ये आपल्याला वय दिलेलं आहे व त्यानंतर या ठिकाणी मेंबर्स कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या वयानुसार जेवढी रक्कम आपण भरणार आहोत तेवढीच रक्कम दर महिन्याला सरकार देखील भरेल आणि एकूण रक्कम आपल्या मानधन योजनेत जमा होईल। उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचे वय 30 वर्षे असेल तर त्याने दर महिन्याला 105 रुपये भरावे लागेल। तसेच सरकारकडून देखील 105 रुपये जमा केले जातील आणि असे एकूण 210 रुपये योजनेच्या अकाउंटमध्ये जमा होतील। लाभार्थी जर 10 वर्षापेक्षा कमी कालावधीत योजनेतून बाहेर पडला तर त्याला योगदानाचा हिस्सा बँक व्याजासह परत मिळेल। सहभागी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनी असणाऱ्या पती किंवा पत्नीला दरमहा 1500 रुपये एवढी पेन्शन मिळेल। पेमेंट पद्धत, या योजनेचे हप्ते लाभार्थीच्या बँक खात्यातून ऑटो डेबिट होते, पण पहिला हप्ता मात्र CSC सेंटरच्या माध्यमातून रोख स्वरूपातच भरावे लागते। मित्रांनो, लाभार्थी हिस्सा आपण दरमहा देखील भरू शकता। त्यासोबतच 3 महिन्यात एकत्र, 6 महिन्यात किंवा एकत्र 12 महिन्यात देखील भरू शकता। त्यानंतर वयाच्या 60 वर्ष झाल्यानंतर आपल्याला पेन्शन म्हणून 3000 रुपये प्रतिमाह पेन्शन मिळेल। मित्रांनो, वयाच्या 60 वर्षानंतर 3000 रुपये पेन्शन देणारी असंघटित कामगारांसाठी जशी श्रमयोगी मानधन योजना आहे, तशीच PM किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी PM किसान मानधन योजना आहे व छोटे व्यापारी, दुकानदार व स्वयंरोजगारांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना देखील आहे। श्रमयोगी मानधन योजना व इतर योजनेच्या ऑनलाईन अचूक फॉर्म भरण्यासाठी आपल्या जवळच्या CSC सेंटरला भेट द्या। आणि मित्रांनो, शासकीय योजनेच्या माहितीसाठी, नोकरीच्या व रोजगाराच्या माहितीसाठी, इतर महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना, नातेवाईकांना व गावाच्या ग्रुपला शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।